नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सोलापुरी चादरी आणि दाणा चटणी हे शीर्षक वाचून विचार करत असाल ना, आज मी सोलापूरचं असं काय बरं वैशिष्ट्य सांगणार आहे. आता सोलापूर विषयी सांगण्यासारख्या खरं तर खूप गोष्टी आहेत. सिद्धेश्वराचं मंदिर प्रसिद्ध आहे. सोलापूर कापड उद्योगासाठी प्रसिद्ध आहेच, पण शेंगा चटणी बरोबर शेंगा पोळी ही इथलीच. आणखीन तुम्हाला कुठली वैशिष्ट्य आठवत असतील ना, तर आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. सोलापूर म्हणजे 16 गावे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? हा परिसर बहुभाषिक परिसर आहे. मराठी, कन्नड, उर्दू, दखनी, तेलुगू, हिंदी, गुजराती इतक्या भाषा इथे बोलल्या जातात. काय करतो बे, कसा आहेस बे, असा वेगळा ठसका असणारी सोलापुरी बोली इथे बोलली जाते. पण आज मी सांगणार आहे ते सोलापुरात आधुनिक काळात झालेल्या एका कवी, गीतकार, चित्रकार, शिल्पकार, छायाचित्रकार अशी बहुआयामी प्रतिभा ज्यांना लाभली अशा सोलापूरच्या एका सुपुत्राविषयी. कोण आहेत सांगते, पण त्याआधी सोलापूरला लाभलेल्या समृद्ध कवी परंपरेबद्दल थोडं जाणून घेऊया. कारण शाहीर रामजोशी, पठ्ठे बापूरावांपासून ते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आत्ताच्या वैभव जोशीपर्यंत अनेक कवी सोलापुरात घडले. कवी कुंजविहारी, कवी गीतकार रा ना पवार, दत्ता हलसगीकर, अंकुश आरेकर, किती कवींची नावं घ्यावी. माझ्याकडून एखादं नाव राहिलं असेल तर ते तुम्ही प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. सोलापूर जिल्हा म्हणजे संतांचं माहेरघर, त्यामुळे भक्ती काव्य तर इथे मोठ्या प्रमाणात झालं. शाहिरी परंपरा इथे बहरली. सुंदरा मनामध्ये भरली म्हणणारे शाहीर रामजोशी इथेच घडले. त्यांनी सोलापूर विषयीचा अभिमान अगदी तिखट शब्दात व्यक्त करताना म्हटलंय, पाय धरील कविराय दुजा अशी काय लावणी करी, माय कुणाची व्याली या गगनाखाली कविता सोलापुरी. तर अशा सोलापुरी कवितेचं वैभव वाढवणारं एक महत्वाचं नाव म्हणजे कवी संजीव, अर्थात कृष्णा गंगाधर दीक्षित. जवळजवळ 50 वर्ष त्यांच्या लेखणीतून असंख्य सुंदर कविता आणि गाणी जन्माला आली. सोलापूर हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. आपल्या प्रतिभेने त्यांनी सोलापूरचं नाव आणखी मोठं केलं. सोलापूरच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात त्यांनी भर घातली. मला ठाऊक आहे आपल्यापैकी अनेकांना या नावाचा परिचय नसेल, पण मी तुम्हाला विचारलं, अखेरचा हा तुला दंडवत हे गाणं तुम्हाला आठवतंय का? किंवा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेडी ही माया. किंवा अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया, आणि चाळ माझ्या पायात पाय माझे तालात, या लावणी तुम्ही नक्की ऐकलेल्या असतील, तुम्हाला ठाऊक असतील. पण या गीतांचे गीतकार कवी संजीव आहेत हे आपल्याला ठाऊक नसतं. 12 एप्रिल 1914 हा त्यांचा जन्मदिवस. म्हणूनच त्यांची 112वी जयंती आपण साजरी करत असताना त्यांच्याविषयी थोडं जाणून घ्यायला हवं नाही का? सुरुवात त्यांच्या एका कवितेनेच करूया. अंगठा तुटतो चांभार म्हणतो, माया कमी आहे शिवता येत नाही खिळाच ठोकतो. अंगठा तुटतो चांभार म्हणतो, माया कमी आहे शिवता येत नाही खिळाच ठोकतो. शिंपी म्हणतो, जम्परला कापड कमी पडतं, कापडात माया कमी पडते याचं सुरकच शिवतो. लाकडात माया कमी पडते, सुतार म्हणतो आकार लहान करतो. लाकडात माया कमी पडते, सुतार म्हणतो आकार लहान करतो. दगडात माया कमी पडते, तेव्हा गवंडी चुना सिमेंट भरतो. आणि अशी ही माया आतड्याची कातड्याची, अशी ही माया आतड्याची कातड्याची कमी पडते, तेव्हा घराचा चिरा चिरा निखळतो. किती साध्या सोप्या शब्दात किती मोठा आशय अगदी सहजपणे सांगितलाय नाही का? त्यांचा जन्म दक्षिण सोलापुरातील वांगी या गावात झाला. त्यांची आई फार लवकर गेली, त्यामुळे ते त्यांच्या चुलत्यांच्या घरी वाढले. त्यांचं प्राथमिक शिक्षण सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 1 मध्ये झालं. पुढे मॅट्रिक झाल्यावर मुंबई इथल्या पूर्वीचं बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट म्हणजे आत्ताचं सर जे कला महाविद्यालय इथे कला शिक्षणाकरता त्यांनी प्रवेश घेतला. 1939 साली त्यांनी GD आर्ट ही पदवी संपादन केली. ते व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांची अनेक तैलचित्र, व्यक्तिचित्र, पुतळे प्रसिद्ध आहेत. सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी
त्यांनी साकारलेले पुतळे बसवले आहेत. काही काळ त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कला शिक्षक म्हणून नोकरी केली. स्वतःचा स्टुडिओ सुद्धा थाटला. आजही सोलापुरात दीक्षित स्टुडिओ त्यांच्या आठवणींची कहाणी सांगत उभा आहे. पण छायाचित्रकार म्हणून त्यांची बोटं कॅमेऱ्यावर जितकी सफाईदार फिरत, चित्र काढत, शिल्प घडवत, तितकीच लेखणी पकडून कविता करायला सुद्धा उत्सुक असत. कैलासवासी तात्यासाहेब श्रोत्रिय हे त्यांचे काव्यक्षेत्रातील गुरु. त्यांनी संजीवना काव्यशास्त्राचे पाठ दिले व वृत्तछंदाची गोडी निर्माण केली. कवी संजीव यांनी प्रथम गणेशोत्सवातील मेळ्यासाठी गाणी लिहिली. तसंच गद्य पद्य संवादही लिहिले. माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना हे त्यांचं पहिलं गीत. 1930 साली त्या काळातील सुप्रसिद्ध गायिका मेहबूब जान यांनी या गीताला स्वरसात चढवून हे गीत लोकप्रिय केलं. या गीताच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघून त्या घरोघरी पोहोचल्या. त्यानंतर 1935 साली दिलरुबा हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाला औंध संस्थानचे राजे भगवानराव पंत प्रतिनिधी यांची प्रस्तावना आहे. कवी संजीव 1935 सालापासूनच कविता लिहित होते. 1935 ते 1988 या काळात कवी संजीव यांचे 12 कविता संग्रह प्रकाशित झाले. सुख आले माझ्या दारी, मराठा तितुका मेळवावा, रंगपंचमी, सुधारलेल्या बायका, वाट चुकलेले नवरे, जन्मठेप, हात लावीन तिथे सोने, सौभाग्यकांक्षिणी, जखमी वाघीण, ठकास महाटक, हे दान कुंकवाचे, ग्यानवाची मेघ या चित्रपटांचं गीतलेखन त्यांनी केलं. याखेरीज अनेक गैरफिल्मी गीतांच्या ध्वनिमुद्रिकाही त्यांच्या नावावर सापडतात. मराठा तितुका मेळवावा चित्रपटातील अखेरचा हा तुला दंडवत हे गीत कवी संजीव यांनीच लिहिलं होतं. या चित्रपटातील इतर काही गाणी कवी योगेश यांनी लिहिली असल्यामुळे कधी कधी या बाबतीत थोडासा गोंधळ उडतो, म्हणून हा थोडासा खुलासा केला. 1955 सालापासून ते चित्रपट गीतं लिहू लागले. केवळ चित्रपट गीतच नाही तर सासर माहेर, भाऊबीज, चाळ माझ्या पायात, पाटलाची सून अशा निवडक चित्रपटांच्या कथा आणि संवादही त्यांनी लिहिले. त्यापैकी पाटलाची सून 1967 सालचा हा चित्रपट, या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट कथेचा राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. 1980 मध्ये गझल गुलाब या कवितांसाठी त्यांना शासनाने पुरस्कार दिला. आज मराठी गझलांचं क्षेत्र खूप विस्तारलं आहे, पण कवी संजीव यांच्या गझलांविषयी फार माहिती नसते ना. पण उर्दू साहित्यात शायरीची जी नजाकत असते ती मराठी साहित्यातही देऊ शकतो याची प्रचिती त्यांच्या गझल वाचताना नक्कीच येते. त्यांच्या शब्दात सांगायचं तर, कुपी घेतली उर्दूकडून पण तिच्यात अत्तर भरले ते मात्र स्वतःच्या हृदयातून, असं ते म्हणत. आता हा एक शेर पहा. पहाटेच्या पायऱ्या उतरून सूर्य थोडा खाली आला. पहाटेच्या पायऱ्या उतरून सूर्य थोडा खाली आला. फुलानं विचारलं रात्र कशी, फुलानं विचारलं रात्र कशी, सूर्य लाजून गुलाबी झाला. शायरी लिहिताना शृंगार, प्रेम, मिलन, विरह या निरनिराळ्या छटांचं दिग्दर्शन कवी संजीव यांनी साधलेलं आपल्याला दिसतं. ही कल्पना बघा किती अनोखी आहे. बाटलीभर अत्तरासाठी लाख फुलांचा जातो बळी. बाटलीभर अत्तरासाठी लाख फुलांचा जातो बळी. लाख शृंगार सांगून जाते गालावरची एकच खळी. किंवा सामाजिक आशय मांडताना ते रोकडा सवालही करतात बरं का. गर्दीत माणसांच्या माणूस सापडेना, गर्दीत माणसाच्या माणूस सापडेना, लाटेत सागराच्या जलबिंदू सापडेना. आपुल्याच पालखीचे सारे लबाड भोई, आपल्याच पालखीचे सारे लबाड भोई, बेवारशी शवाला खांदे करी मिळेना. माणुसकी न येथे मनी हाय हाय होई, माणुसकी न येथे मनी हाय हाय होई, देशात या कुठेही काळीज सापडेना. धुंदीत आसवांच्या दुखास भेटलो मी, धुंदीत आसवांच्या दुखास भेटलो मी, आरक्तली फुलेही काट्यात फाटलो मी. जखमा खिरापतीच्या मी वाटिल्या स्वहस्ते, जखमा खिरापतीच्या मी वाटिल्या स्वहस्ते, सर्वांगी विद्ध होता शौर्यास भेटलो मी. संघर्ष यात्रिकांचा हल्ले छुपे कुणाचे, संघर्ष यात्रिकांचा हल्ले छुपे कुणाचे, शब्दास धार येता
युद्धास पेटलो मी, शब्दास धार येता युद्धास पेटलो मी. सारे असेच आहे स्पर्धा अशा अडाणी, सारे असेच आहे स्पर्धा अशा अडाणी, त्याच्या कुठे पताका, अहो त्याच्या कुठे पताका, चिंध्यास भेटलो मी. लावण्या आणि गझल लिहित असताना त्यांनी देवाची द्वारी हा अभंग संग्रहही प्रकाशित केला. तोही 75व्या वर्षात पदार्पण करत असताना बरं का. कविता हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. आज दुर्दैवाने इतक्या महान कलाकाराविषयी पुढच्या पिढीला फार माहिती नाही आणि म्हणूनच कवी संजीव यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही केला. या निमित्ताने सोलापूरच्या कवी परंपरेलाही आपण वंदन करूया. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल हे सुद्धा आम्हाला सुचवा. आणि असेच वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.